मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडतं चाट म्हणजेच पाणीपुरी। गोड चटणी बनवण्यासाठी चिंच 1 कप, खजूर 1 कप 2 कप पाण्यामध्ये शिजवून घेऊ। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेऊ। त्यामध्ये अर्धा कप गूळ टाकू। लाल तिखट 1 चमचा, काश्मीरी बेडगी 1 चमचा टाकू। काळे मीठ अर्धा चमचा आणि साधे मीठ पाव चमचा टाकू आणि मिक्सरला फिरवून घेऊ। चाळणीमधून गाळून घेऊ म्हणजे यातील थोडा चिंचेचा जो कचरा असेल तो बाजूला येईल। मिळालेला पल्प एक 5 मिनिटं गॅसवर शिजवून घेऊ म्हणजे चिंच आणि खजुराची गोड चटणी तयार। ही चटणी महिनाभर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करूनही ठेवू शकता। ही चटणी तुम्ही भेळ बनवण्यासाठीही वापरलात तरीही उत्तम। आता हिरवी तिखट चटणी बनवण्यासाठी पुदिना पाने 1 कप घेऊ, कोथिंबीर 1 कप घेऊ, हिरव्या मिरच्या 6 ते 8 टाकू आणि आले 1 इंच घेऊ। हिरवा रंग तसाच राहण्यासाठी बर्फाचे तुकडे 4 ते 5 घेऊन काळे मीठ अर्धा चमचा आणि साधे मीठ पाव चमचा टाकून अर्धा कप पाणी टाकून मिक्सरला वाटून घेऊ। एक बाउलमध्ये थोडे पाणी घेऊन त्यामध्ये धने जिरे पूड आणि चाट मसाला टाकू। आता रगडा बनवण्यासाठी 1 कप भिजवलेला पांढरा वाटाणा घेऊ। त्यामध्ये 1 बटाटा, हळद, हिंग, मीठ, पाणी टाकून 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ। शिजलेला वाटाणा आणि बटाटा थोडा मॅश करून घेऊ। व्यवस्थित मॅश झाल्यानंतर चाट मसाला, जिरे पावडर आणि धने पावडर टाकू। पाणीपुरीसाठी रगडा तयार। हाच रगडा तुम्ही रगडापुरीसाठीही वापरू शकता। आता पाणीपुरी सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप ग्रीन चटणी, पाव कप लाल चटणी आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकू। पाणीपुरीच्या पुऱ्यांना छिद्र करून त्यामध्ये रगडा, कांदा, शेव आणि पाणी टाकून सर्व करू।